इकडे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याला आज मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे डोळखाम बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलं। विशेष म्हणजे या भागात कधीही पाणी साचत नव्हतं, मात्र हा भाग आज पूर्णपणे जलमय झालाय। डोळखाम परिसरामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शहापूर तालुक्यातल्या डोळखाम चोंढे परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये 5 मुलं वाहून गेली आहेत। यातील तिघांना वाचवण्यात यश आलंय, तर 2 मुलांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। कल्याण इथून ही मुलं पिकनिकसाठी आल्याची माहिती किन्हवली पोलिसांनी दिली आहे। 5 तरुणांपैकी आकाश देशमुखचा मृतदेह सापडलाय, तर दिनेश मेंढळकर हा तरुण अद्यापही बेपत्ता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे, तर इतर 3 जण सुरक्षित असल्याचं कळतंय। तर शहापूर तालुक्यातल्या डोळखाम चोंडे परिसरामध्ये पूर आलेला आहे। यामध्ये सहलीसाठी आलेले 5 जण, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय। एका तरुणाचा मृतदेह सापडलाय, तर अजून एका तरुणाचा शोध घेतला जातोय। अशा प्रकारे या नदीपात्रामध्ये लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं या तरुणाचा शोध घेतला जातोय। मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती या परिसरामध्ये पाहायला मिळते, मात्र एकूण 5 तरुण हे सहलीसाठी या परिसरामध्ये आलेले होते आणि हे तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले। त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, त्याचा मृतदेह हाती लागलाय, मात्र एका विद्यार्थ्याचा शोध अद्यापही सुरू आहे। डोळखाम चोंडे परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहात हे 5 तरुण वाहून गेले होते। त्यातील तिघांना वाचवलंय। 2 मुलांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य अजूनही सुरू आहे। भूपेंद्र आंबावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूपेंद्र, प्रचंड प्रमाणामध्ये पूरस्थिती आहे। अशा वेळी 5 तरुण पिकनिकसाठी आले आणि या प्रवाहात वाहून गेल्याचं कळतंय। सध्या काय स्थिती आहे? एका तरुणाचा शोध अद्यापही सुरू असल्याचं दिसतंय। शहापूर तालुक्यातील डोळखाम चौडे परिसरात पाण्याच्या प्रवाहात कल्याणमधील 5 मुलं वाहून गेलेली आहेत। तिघांचे सुरक्षित आहेत। 2 मुलांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य अजूनही सुरू आहे। कल्याणातून ही मुलं पिकनिकसाठी आल्याची माहिती किन्हवली पोलिसांना दिलेली आहे। यापैकी एका मुलाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसरा मुलगा पाण्यात दिसत होता, पण तो कुठेतरी परत दिसेनासा झालाय। तर बचाव कार्याचं युद्ध पातळीवर त्याला शोधण्याचं काम चालू आहे। भूपेंद्र, साधारण किती वाजता ही घटना घडलेली होती? ही दुपारची घटना घडलेली आहे। अजून काम शोध कार्य चालू आहे। एक तर आणि एकाचं शोध कार्य चालू। नक्कीच भूपेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे तरुणांनी अशा परिस्थितीमध्ये, ज्यावेळी पूरस्थिती आहे, अशा वेळी पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरणं टाळायला हवं आणि नाहक धाडस दाखवणं बंद करायला हवं।